नमस्कार, मी लता सहकुटुंब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे बलिप्रथा, म्हणजे हिचा 5वा दिवस आज आहे पाडवा. तर आज सकाळच मी वरती टेरेसवर आलेले, कारण काल आम्ही लेट कपडे धुतले, तर हे कपडे मला घेऊन जायचे आहेत. त्याचबरोबर मी आज अशी साडी घातलेली आहे. तर ही मम्मीची साडी आणि माझा तो ब्लाऊज आहे, तो त्याला मी मॅच केलेला आहे. आणि मला अजून मेकअप पण करायचा होता. अगोदर म्हटलं उरकून द्यावा मुलांचं वगैरे, आणि त्यानंतर मला आज त्यांचं ऑप्शन पण करायचं आहे. बघू आज काय गिफ्ट देत आहे. तर आम्ही गिफ्ट ऑलरेडी घेतलेलं आहे, मला माहिती आहे काय ते, मग ते म्हणले आज देणार आहे. तर छानपैकी आता बघूया. आम्हाला मेकअप करायचा आहे. ती साडी मला खूप छान वाटली, सिल्की एकदम सिम्पल आणि एकदम सोबर आहे, खूप सुंदर, आणि कलर पण खूप एकदम सॉफ्ट आहे. अशी साडी आहे, अशा पद्धतीने ही साडी आहे. चला तर आता मला आवरायचं आहे आणि चेंज करायचं, पुन्हा मेकअप करायचा आहे. बघूया. आजचा व्हिडिओ शेवट तर नक्की पहा, आणि चॅनल जर कोणी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इथे पाहू शकता अशा पद्धतीने ही साडीचा पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते. ती एकदम सिम्पल हलकी फुलकी साडी आहे, आणि मॅचिंग झाली, आणि थोडंसंच मेकअप केला आहे कारण खूप टाईम झाला आहे यांना जायचं आहे ड्युटीवर. तर इथे पाहू शकता सानिकाच्या पप्पांनी हा न्यू ड्रेस आणलेला आहे, तो घातलेला आहे, आणि खूप छान दिसतो त्यांना. आणि दगचा पण सेम तसाच मॅचिंग त्यांना घेतलं आहे. तर आता त्यांना मी ओवाळून घेते, आणि आज मस्त मी जे पाडव्याचं सेलिब्रेशन आहे पटकन सेलिब्रेशन करणार आहे, कारण 12:30पर्यंत त्यांना ड्युटीवर जायला लागतं. त्यामुळे चला तर मी तुम्हाला डेकोरेशन कसं आहे ते दाखवते. हां, चला तर आता मी पटकन यांचं ऑप्शन करून घेते, कारण आता ड्युटीवर त्यांना जायचं आहे, टाईम पण थोडा आहे. तर म्हटलं पटकन आपलं आवरून घ्यावा, कारण स्वयंपाक वगैरे झालेला आहे, डबा वगैरे भरून. तर चला तर आता आपला पाडव्याचं सेलिब्रेशन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन जर कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर आम्ही दोघांनी सेम मॅचिंग, कोणतेही फंक्शन असेल, काही फेस्टिवल असेल तर आम्ही मॅचिंग थोडं करण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी रेड कलरचं कॉम्बिनेशन केलं होतं, तर ह्यावेळेस चौघजणांना तसेच आम्ही ड्रेस म्हणजे कोड घेतो. जसं की मागच्या दिवाळीला आम्ही येलो कलरचा घेतला होता, ह्यावेळेस तिघांना काही सुट्टी भेटली नाही. मागच्या वेळेस मस्त फोटोशूट वगैरे छान केलं. त्यावेळेस म्हटलं आता पाडव्या दिवशी ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन सगळ्यांनी करायचं. तर ब्ल्यूमध्ये माझी साडी आहे, दगचा पण ब्ल्यू कलरचाच ड्रेस आहे, आणि सान्विकाचा पण. तर सान्विका इकडे व्हिडिओ शूट करत आहे. थोडंफार तिला जागा आणि खुर्ची बसली, त्यामुळे ती कॅमेरा थोडाफार हलवते.
चला तर तुम्हाला ते हे मिनी मंगळसूत्र मला जे पाडव्याला त्यांनी गिफ्ट घेतलेलं आहे. ऑलरेडी ॲक्च्युली आधीच घेतलं होतं, पण तुम्हाला पाडव्याच्या मुहूर्तावर हे दाखवा. तुम्हाला ते पाहू शकता, सुंदर अशी त्याची नाजूक डिझाईन आहे. वामन हरिपेठ आपलं मुंबईचं जे शाखा आहे तिथून घेतलेलं आहे ज्वेलरची. तर माझं हे मिनी गंठण आहे, म्हणजे हा लग्नातलाच आहे. पहिला वाट्या वगैरे त्या काही मी चेंज नाही केल्या, फक्त तारातलं वरचं मनी चेंज केले आहेत. थँक्यू दक्षू जा जा पळ सानू इकडे बघ, इकडे बघ, दक्ष बघ, दक्ष बघ इकडं ऐक. फोटो काढा, सेव्ह करा, काढा बोट आणि सेव्ह करायला लावा तिला, कर शेव. आणि फोटो काढायला लावा. चला तर पाडव्याचं सेलिब्रेशन झालं, सगळं आवरून घेतलं आणि ते ड्युटीवर पण गेल्या. तर राहिलेले जे काही बाकीची कामं आहे, रात्रीचे थोडं बेसन राहिलं होतं ते म्हणलं आता गरम करून घ्यावा, कारण 2चा टाईम असतो आमचा जेवायचा. तर सकाळी पटापट आवरून घेतलं, कारण आज काही खूप धावपळ पण झाली. त्याचबरोबर आता इथे पाहू शकता किचनवरची सगळी कामं राहिलेली आहेत, इथे सगळे क्लीन करून घेते. जेवण करून घेतल्यानंतर जी काही भांडी आहे ती पण घासून ठेवायची आहे. त्याचबरोबर उद्याची पण तयारी करायची आहे, कारण दिवाळीचा सण आहे त्यामुळे खूप धावपळ पण असते. ते पाहू शकते कारण जे लक्ष्मीपूजन केले त्याचे जे समय वगैरे त्या काढून ठेवलेले आहेत क्लीन करून. आणि ह्या जे बेसन आहे ते लहानपणापासून मला तव्यावरचं बेसन जी खरड असते त्याला पाहू शकते, दाखवतो मला. हे जास्त मी बारीक आचव ठेवते आणि मस्त खरपूस भाजून घेते. तिथे भांडी पडलेली आहेत. चला इथे झाली संध्याकाळची वेळ, संध्याकाळच्या टायमाला घेते सगळेजण बाहेर रांगोळी काढायला घेतो. ऑलरेडी लगेच अंधार पडतो आणि जास्त मार्बल आहे ब्लॅक कलरचे ज्याला मुलं सारखे येतात वर जातात फटाके वाजवायला, कारण पंथा लावलेलं असतं थोडी. आणि इथे मी आपली ज्याला हे पायऱ्यांची काळी त्यामुळे त्यावर मस्त आज रांगोळी काढायला म्हटलं, जास्त काढले तरी ती रांगोळी वेच जाते. त्यापेक्षा असे बोटाच्या साईने सुंदर असे फ्लावर्स आहे ते सुंदर काढून घेत आहेत. तर गावच्या ठिकाणी आम्ही पहिलं शेण सारडा करायचं आणि त्यावर मस्त ते वाळून झाल्यानंतर शेणाचं त्यावर रांगोळी काढायची. जागा लिमिटेड असायची पण तिथं कोण एवढे पोचत नाही, परंतु एवढं क्वचित काढायचं. पण इकडे कसं आता सगळे आजूबाजूला शेजारी असतात तर सगळे संध्याकाळ सकाळ काढतात, त्यामुळे इथे पण काढावे लागते. तशा पद्धतीने सुंदर अशा त्या फुलांची डिझाईन मी करून घेत आहे. आणि हे जे काही व्हिडिओ आहेत ते लेट अपलोड होत आहेत, कारण मध्यंतरी आता मी गावी गेले आहेत त्यामुळे गावाला रेंज पण नसते त्या साईडला नेटला, आणि त्याच एवढा टाईम पण नव्हता कारण खूप सारे फंक्शन होते ते अटेंड करणं. त्यानंतर आपले रिलेटिव्ह भेटतात वगैरे, त्यामुळे सगळे व्हिडिओ माझे हे लेट अपलोड होणार आहे, त्यामुळे ते समजून घेऊ शकता तुम्ही. तर हा दिवाळीचा व्हिडिओ आहे. आता रिसेंटली आता दिवाळी आपली झालेली, पण ते माझी पेंडिंग व्हिडिओ तर मला ही ठेवावी काढून. ती सुंदर अशी रांगोळी पाहू शकता काढलेली आहे. आणि त्यानंतर रांगोळी काढल्यानंतर इथे जे गालीचे असतात, मी मागच्या 2-3 वर्षापूर्वी हे रांगोळीचे साचे आणलेले, ते सुंदर पटकन अशी होते, वेळ पण लागते आणि रांगोळी कमी लागते. तर अशा पद्धतीने 2-3 कलर त्यामध्ये मी मिक्स करते आणि संध्याकाळ म्हणजे सकाळपर्यंत रांगोळी अशी राहत नाही, पूर्ण पुसली जाते, कारण लहान मुलं वर खाली करतात, इकडे तिकडे जातात. आणि ते पाहू शकता आता हे अशा पद्धतीने मी रांगोळी काढून दिला. आज फटाके भरपूर म्हटलं वाजवा, कारण आम्हाला नंतरून गावी पण जायचं आहे. गावाकडे म्हणजे बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, तर त्यामुळे त्याची खूप सारी तयारी करायची आहे. तर म्हटलं पहिलं आपले आवरून शेळी करायची उपडे, सगळ्यात आवडीचं काम सानूचं पंथ लावणं आहे ना. हे जुनी पहिल्या होत्या ना याच्यातल्या जुवा ती याच्यात गपके. हा इकडे बघ, दिसू दे ना दक्ष.
सना इकडे बघ की सान्विका फिरव गोल 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 फिरव ना सानू तुझं विजन तोपर्यंत आता फिरव गोल गोल फिरव काय खरं नाही तिचं पोरीचं याचं फिरवा गोल गोल अर्धा पेट मी माझ्या हातमध्ये आलं इकडे तिकडे बघा इकडे माझ्या इकडे बघ ना इकडे बघ ना मंदिर दिंडी बाई मंदिर दिंडी बाई बघ मोबाईलकडे बघ कुठं काय होते त्यांनी नाही भाजत